नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अप्रूची स्वागत आहे। आज आपण राणी मासा फ्राय करणार आहोत। पण जर तुम्ही अप्रूची चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे राणी मासा फ्राय कसा करायचा तो। मी घेणार आहे। हे बघा, आता हा मसाला मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, लिंबू पण पिळलेला आहे। आता आपल्याला हे एकत्र करायचं आहे आणि माशाला लावून ठेवायचं आहे। हे बघा, आता हा मसाला आहे ना, हा असा तयार झालेला आहे आपला। हे बघा, आता हे मी पूर्ण आतून पण मसाला भरलेला आहे माशामध्ये, आणि ह्या ज्या चिरा असतात ना आपल्या, ह्याच्यात सुद्धा हा मसाला भरायचा आहे पूर्ण। आणि हा आता असा 10-15 मिनिटं या मसाल्यामध्येच मुरत ठेवायचा, म्हणजे ते काय होतं, चांगली चव येते माशाला। हे बघा, आता हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि हे मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा। मग आता हे आपल्याला पीठ आणि मीठ एकत्र मिक्स करायचंय माशाला वरतून कव्हरिंग करण्यासाठी। हे बघा, आता हे असं तांदळाच्या पिठामध्ये पूर्ण त्याला कोटिंग करून घ्यायचं। हे बघा, मी तव्यामध्ये तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये आता हे मासे दोन्ही बाजूनी तेलाने चांगले फ्राय करून घ्यायचे। हे बघा, आता हे मी एक बाजू छान फ्राय करून घेतलेली आहे। आता आपल्याला दुसरी बाजू पण फ्राय करून घ्यायची आहे। हे बघा, आता हा आपला मासा फ्राय करून झालेला आहे। एकदम खायला खूप छान लागतो हा। अशा प्रकारे आपला राणी मासा फ्राय करून झालेला आहे। जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर अप्रूची चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।